आंबेडकर विरुद्ध गांधी भारताच्या इतिहासातील हे दोन असे महापुरुष आहेत ज्यांच्या विचारांनी देशाला आकार दिला. पण जातीव्यवस्थेच्या प्रश्नावर हे दोघे इतके वेगवेगळे का विचार करत होते? त्यांच्यात नेमका संघर्ष कशावर होता? चला आज आपण हेच समजून घेऊया. विचार करा, जेव्हा एखादी सामाजिक व्यवस्था आतून पोखरलेली असेल, अन्यायकारक असेल, तेव्हा तिला दुरुस्त कसं करायचं? वरवरची मलमपट्टी करायची, काही सुधारणा करायच्या, की ती संपूर्ण व्यवस्थाच मुळापासून उपटून टाकायची? हाच तो मूलभूत प्रश्न होता ज्याने भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. आणि या प्रश्नावर देशाचे दोन महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकमेकांसमोर उभे ठाकले. गंमत म्हणजे दोघांनीही एकच अन्याय पाहिला होता, तो म्हणजे जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता. पण तो अन्याय दूर कसा करायचा यावर दोघांचे मार्ग इतके वेगळे होते की त्यातून एक मोठा वैचारिक संघर्ष उभा राहिला. आता या दोघांच्या मतभेदांबद्दल बोलण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया. त्यांच्यात एक समान धागा होता. दोघांचाही एकच सामायिक शत्रू होता, आणि तो म्हणजे अस्पृश्यता. हो, अस्पृश्यता ही भारताच्या माथ्यावरचा एक कलंक आहे. ह्यावर गांधी आणि आंबेडकर यांचं पूर्ण एकमत होतं. दोघेही ती प्रथा संपवू इच्छित होते. पण मग खरा प्रश्न हा होता की हा कलंक पुसायचा कसा? आणि इथेच त्यांच्या विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. चला आधी डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन पाहूया. त्यांचा विचार काही केवळ पुस्तके नव्हता, तर तो त्यांच्या स्वतःच्या अगदी जळजळीत अनुभवातून जन्माला आला होता. आणि म्हणूनच त्यांचं उत्तर एकदम स्पष्ट होतं. व्यवस्थेत वरवरची सुधारणा नको, तर तिचा संपूर्ण नायनाटच व्हायला हवा. बघा, आंबेडकरांचा विरोध हा केवळ बौद्धिक नव्हता, तर तो त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. ते स्वतः अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत जन्माला आले होते. शाळेत त्यांना वेगळ्या भांड्यातून पाणी प्यावं लागायचं. हा अपमान काही कधीतरी एकदा झालेला नव्हता, तर ती एक रोजची, ठरवून केलेली, सुनियोजित व्यवस्था होती. ह्याच वैयक्तिक वेदनेतून त्यांच्या विचारांना आणि विश्लेषणाला धार आली. खरं तर अगदी सुरुवातीला आंबेडकरांनाही वाटलं होतं की हिंदू समाजात आतून सुधारणा करता येईल. 1920च्या दशकात त्यांनी महाड सत्याग्रहासारखी आंदोलनं केली. कशासाठी? तर फक्त सार्वजनिक पाणवठ्यावर सगळ्यांना पाणी भरता यावं यासाठी. पण उच्चवर्णीयांकडून झालेल्या तीव्र विरोधानं त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. आणि 1935 पर्यंत त्यांची खात्रीच पटली की या व्यवस्थेत सुधारणा होणं शक्यच नाही. आणि याच तीव्र भ्रमनिरासातून त्यांचं ते इतिहासात कोरलेलं शक्तिशाली विधान आलं: मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू म्हणून मरणार नाही. तर आंबेडकरांचं निदान काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मते प्रॉब्लेम हा सिस्टीममधल्या एखाद्या बिघाडाचा नव्हता, तर सिस्टीमच स्वतः एक प्रॉब्लेम होती. जात ही हिंदू धर्मातील एखादी चूक किंवा बिघाड नाहीये, तर तीच त्याची मूळ रचना आहे. आणि या रचनेला धर्मग्रंथांचाच आधार आहे. मग यावर उपाय काय? तर आंबेडकरांनी एक अतिशय शक्तिशाली त्रिसूत्री दिली: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका म्हणजे आपल्या हक्कांसाठी जागृत व्हा. संघटित व्हा म्हणजे एकत्र येऊन आपली ताकद निर्माण करा. आणि संघर्ष करा म्हणजे राजकीय आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी लढा द्या. ओके, आता वळूया गांधीजींच्या दृष्टिकोनाकडे. दुसरीकडे होते गांधीजी. त्यांचा मार्ग होता हिंदू धर्माला आतून शुद्ध करण्याचा, त्यात सुधारणा घडवून आणण्याचा. गांधीजींच्या मते अस्पृश्यता हे हिंदू धर्माचं मूळ स्वरूप नव्हतं, मुळीच नव्हतं. उलट ते एक पाप होतं, एक असा भ्रष्टाचार ज्याने धर्माच्या खऱ्या उदात्त तत्वांना डागाळलं होतं. आता गांधीजींचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांनी वर्ण आणि जात ह्यात केलेला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी वर्ण म्हणजे कामावर आधारित एक आदर्श समाजव्यवस्था होती, जिथे कोणीही उच्च किंवा नीच नव्हतं, फक्त कामाची विभागणी होती. तर जात ही त्याच वर्णव्यवस्थेचं एक बिघडलेलं, भ्रष्ट झालेलं स्वरूप होतं, ज्यात उच्च नीचतेचा जन्म झाला. गांधीजींनाही जातीयता संपवून त्या मूळ आदर्श वर्णव्यवस्थेकडे परत जायचं होतं. मग गांधीजींनी काय मार्ग निवडला? त्यांनी अस्पृश्यांना एक नवं नाव दिलं: हरिजन, म्हणजे देवाची लेकरं, जेणेकरून त्यांच्या सन्मानाला धक्का लागू नये. त्यांनी उच्चवर्णीयांना आवाहन केलं की त्यांनी या ऐतिहासिक पापाबद्दल प्रायश्चित घ्यावं. सामाजिक कामासाठी त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. त्यांचा भर कायद्यांवर नव्हता, तर लोकांचं हृदय परिवर्तन करण्यावर होता. तर बघा, इथे आपल्यासमोर दोन अगदी स्पष्ट आणि वेगवेगळे मार्ग उभे राहत आहेत. एक आहे क्रांतीचा, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा, आणि दुसरा आहे सुधारणेचा, व्यवस्थेच्या आत राहून तिला बदलण्याचा. हा जो वैचारिक मतभेद आहे ना, तो समजायला एका सदोष जुन्या इमारतीचं उदाहरण खूप मदत करेल.
आंबेडकर म्हणत होते की या इमारतीचा पायाच सडलाय, त्यामुळे ही पूर्ण पाडूनच नवीन बांधावी लागेल. तर गांधीजी म्हणत होते की नाही, इमारत मुळात चांगली आहे, फक्त काही ठिकाणी डागडुजीची, मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. या दोन दृष्टिकोनांमधला फरक अगदी मूलभूत आहे. आंबेडकरांसाठी समस्या ही जात नावाची व्यवस्थाच होती, तर गांधींसाठी समस्या अस्पृश्यता नावाचा नैतिक भ्रष्टाचार होता. आंबेडकरांनी म्हटलं की धर्मग्रंथच विषमतेला मान्यता देतात, म्हणून ते नाकारायला हवेत. तर गांधी म्हणाले की धर्मग्रंथांचा चुकीचा अर्थ लावला गेलाय, तो सुधारायला हवा. आणि म्हणूनच एकाचा उपाय होता राजकीय आणि सामाजिक क्रांती, तर दुसऱ्याचा उपाय होता नैतिक सुधारणा आणि हृदय परिवर्तन. पण थांबा, ही काही फक्त इतिहासातली गोष्ट नाहीये. आंबेडकर आणि गांधी यांच्यातला हा जो वैचारिक संघर्ष आहे, तो आजही इतका महत्वाचा आणि समर्पक का आहे? याचं कारण असं आहे की त्यांच्या संघर्षाचं मूळ होतं संरचनात्मक बदल विरुद्ध नैतिक परिवर्तन. म्हणजेच खरी समस्या व्यवस्थेत आहे की लोकांच्या मनात? आणि हा तोच प्रश्न आहे जो आजही जगभरात न्यायासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक लढाईच्या केंद्रस्थानी आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो आजही आपल्यासमोर उभा आहे, की खरा सामाजिक न्याय मिळवण्यासाठी फक्त लोकांची मनं आणि त्यांची मतं बदलणं पुरेसं आहे, की त्यासाठी ती संपूर्ण अन्यायकारक व्यवस्थाच मुळापासून मोडून काढावी लागेल. यावर विचार करा.